नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह रिअल इस्टेट। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय 4.5 BHK आणि 6.5 BHK असलेला अल्ट्रा लक्झरियस असा बंगलो। मित्रांनो, याचं जे लोकेशन आहे हे आहे नाशिकचं प्राइम लोकेशन, म्हणजेच गंगापूर रोड या ठिकाणी। तर हा संपूर्ण आपला 6 एकर मध्ये असणारा गेटेड टाउनशिपचा प्रोजेक्ट आहे विथ 3 टायर सिक्युरिटी। त्याचबरोबर ह्या ठिकाणी फक्त 51 भाग्यवान लोकांनाच या ठिकाणी राहण्याची संधी मिळणार आहे, म्हणजे फक्त 51 बंगलो या ठिकाणी असणार आहे या गेटेड टाउनशिप प्रोजेक्ट मध्ये। तुम्ही याचं फ्रंट एलिव्हेशन बघू शकता, किती सुंदर असे याचं फ्रंट एलिव्हेशन आहे। जापनीज थीम बेसचं स्ट्रक्चर आहे। या ठिकाणी आपल्याला ही स्पेशियस अशी कार पार्किंग बघायला भेटते, ज्या ठिकाणी तुम्ही फुल साइज SUV फुल साइज सेडन कार आरामशीर पार्क करू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला सर्वंट रूम किंवा एक स्टोर रूम बघायला मिळतो। ही आहे तुमची अंडरग्राउंड वॉटर टँक। त्यानंतर हा तुम्हाला वॉकेबल स्पेस बघायला भेटतो। जसं मी म्हणालो की हा इंडिपेंडेंट बंगलो आहे, तो बंगलोच्या चारही बाजूनी आपल्याला असा स्पेस बघायला भेटतो। सो खूप छान आहे। एरवी जनरली बिल्डर किंवा डेव्हलपर्स जे काही बनवतात ते एक तर रो हाऊस किंवा ट्विन बंगलो बनवतात, पण हा जो प्रोजेक्ट आहे हा इंडिपेंडेंट बंगलोचा प्रोजेक्ट आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी व्यवस्थित असा वॉकेबल स्पेस आपल्याला बघायला भेटतो। त्यानंतर आता आपण पुढे आलेलो आहोत आपल्या गार्डनकडे। तर पुन्हा आपण एक चक्कर घेतलेला आहे आपल्या बंगलोचा। हा आहे तुमचा गार्डन एरिया। या ठिकाणी तुम्हाला आवडणारे तुम्ही फळ झाडं किंवा फुल झाडं या ठिकाणी लावू शकता। खूप छान आहे। याचा जो पूर्ण जो प्लॉट एरिया आहे हा आहे 271 वारापासून ते 355 वारापर्यंत या ठिकाणी आपल्याकडे प्लॉट साईज उपलब्ध आहे। आणि या ठिकाणी या जो बंगलाचा जो टोटल बिल्टअप एरिया आहे हा आहे 4350 स्क्वेअर फीट इतका, आणि याचा जो कार्पेट एरिया आहे हा आहे 3106 स्क्वेअर फीट इतका। घर असावं तर ते असंच। मी असं का म्हणतोय याचं उत्तर तुम्हाला आतमध्ये गेल्यावर कळेलच, कारण इतका लॅविश असा घर आहे। मी बोलण्यापेक्षा तुम्हीच बघून घ्या। हा आपला एंट्रन्स, हा मेन डोर, ही आपली छोटीशी लॉबी। या ठिकाणी आपल्याला डिजिटल लॉक भेटणार आहे प्रत्येक डोरसाठी। सो आत आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही देवाचा फोटो लावू शकता, जशी तुमची चॉईस आहे त्यानुसार। सो हा आहे आपला अल्ट्रा लक्झरियस, अल्ट्रा स्पेशियस असा लिव्हिंग रूम प्लस डायनिंग एरिया। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा आपला या ठिकाणी लिव्हिंग रूम डिझाईन केलेला आहे। बेसिकली आपला हा सॅम्पल बंगलो आहे, तर अशा पद्धतीचा तुम्ही बंगलो डिझाईन करू शकता। या ठिकाणी ग्रेट व्हेंटिलेशनसाठी मोठ्या साईजच्या विंडोज दिल्या आहे, ज्या ठिकाणून तुम्हाला गार्डनचा देखील ऍक्सेस मिळतो। सो या ठिकाणी तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत चहा किंवा कॉफीचा आनंद घेऊ शकता, आणि लहान मुलांना खेळण्यासाठी उत्तम जागा आहे। त्यानंतर आता आपण बघणार आहोत या ठिकाणी बघा, तुमचं असं टीव्ही पॅनल या ठिकाणी येईल। या ठिकाणी L शेप सोफा येतो। हा 6 सीटर तुमचा डायनिंग एरिया। या ठिकाणी तुम्ही 8 सीटर डायनिंग एरिया पण ठेवू शकता। खूप छान आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला जिनेवर खाली करायला म्हणजे चढायला उतरायला त्रास होत असेल, बऱ्याच वेळा सर्वांना एकाच ठिकाणी हवं असतं, पूर्ण ग्राउंड फ्लोअरला घर हवं असतं, पण ते शक्य नाही, एवढी जागा नसती, जागेची कॉस्ट खूप जाती। त्यामुळे या ठिकाणी बंगलोमध्ये भेटणार आहे तुम्हाला एलिव्हेटर लिफ्ट। बंगलोमध्ये असणार आहे तुमची प्रायव्हेट लिफ्ट। वाव, अमेझिंग। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो आपला स्पेशियस असा किचन, हार्ट ऑफ द होम म्हणजेच किचन। तर हा आहे तुमचा C शेप प्लॅटफॉर्म मध्ये असणारा किचन। खूप छान स्पेस या ठिकाणी दिलेली आहे। सो बेसिकली अशा पद्धतीचं इंटिरियर तुम्ही करू शकता। सो खूप छान असं इंटिरियर केलंय। कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे। लॅविश प्लस रॉयल फील या ठिकाणी देण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला हे वॉशरूम बघायला भेटतं। वॉशरूमच्या ज्या काही फिटिंग्स आहेत सर्व जॅगवरच्या फिटिंग्स या ठिकाणी वापरलेल्या आहेत। अमेझिंग। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो आपला हा मॅजेस्टिक असा हा बेडरूम। सो खूप छान असा हा बेडरूम आहे। या ठिकाणी आपल्याला हे वॉर्डरोब्स बघायला भेटतात। वॉर्डरोब मध्ये पण खूप छान स्पेस आहे। हे मी तुम्हाला का दाखवतोय म्हणजे तुम्ही विचार करा, हा साधारणतः 2-2.5 फुटाचा हा वॉर्डरोब आहे। त्यानंतर देखील या ठिकाणी वॉकेबल स्पेस प्लस या ठिकाणी देखील खूप मोठी अशी आपल्याला वॉकेबल स्पेस बघायला भेटते। प्लस या ठिकाणी या ज्या मोठ्या विंडोज दिल्या आहे ह्या ओपन करून आपण या गार्डनचा ऍक्सेस घेऊ शकतो। सो तुमच्या चारही साईडनी या बंगलोला ऍक्सेस घेण्यासाठी खूप उत्तम सोय दिलेली आहे। ग्रेट व्हेंटिलेशन आहे विथ हाय ब्युटिफुल सिलिंग्स। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो आपला वॉशरूम विथ शॉवर एरिया। चला तर मग भेटूया आपण फर्स्ट फ्लोअरवर।
आता आपण आलेलो आहोत आपल्या फर्स्ट फ्लोअरवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सिट आउट एरिया बघायला भेटतो आणि माझ्या राईट हँड साईडला या ठिकाणी तुम्ही बघू शकता या अशा प्रकारच्या स्टेअर्स आहेत. तो माझा कॅमेरामन होता, तो स्टेअर्सनी आला आणि मी लिफ्टनी आलो. सो दोन्हीचं तुम्हाला दाखवलं की कशा पद्धतीने या वरती येण्यासाठी प्रोव्हिजन आहे. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे सेकंड मास्टर बेडरूम. वाव, अमेझिंग. खरंच खूप छान या ठिकाणी इंटिरियर केलेलं आहे. प्रत्येक बेडरूमचं तुम्ही बघू शकता किती कलर कॉम्बिनेशन छान आहे. पिस्टल कलरचा वापर केलेला आहे. सो खरं तर इंटिरियर विषयी बोलण्याच्या ऐवजी मी साईज बघू शकता, कारण ही साईज तुम्हाला तुमच्या ॲक्च्युअल बंगलोमध्ये भेटणार आहे. बाकी हे तर सॅम्पल असल्यामुळे असं असणारच आहे. देन हा आहे तुमचा गॅलरीची साईज पण खूप छान आहे. या ठिकाणी तुम्ही असं चेअर्स ठेवून व्ह्यू एन्जॉय करू शकता, प्लस कॉफी आणि चहा घेऊ शकता तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत. बाकी बाल्कनीची साईज ग्रेट यार. चला दाखवतो तुम्हाला आता मास्टर बेडरूमचा वॉशरूम आणि वॉकिंग वॉर्डरोब. खरं तर प्रत्येक बेडरूमला हा वॉकिंग वॉर्डरोब असणं हे फार गरजेचं आहे, परंतु फ्लॅट किंवा रो हाऊसमध्ये ते शक्य नसतं. पण ह्या इंडिपेंडंट बंगलोमध्ये जसं मी सुरुवातीला म्हणालो की आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय अल्ट्रा लक्झरियस. अल्ट्रा का म्हटलो त्याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण ह्या ठिकाणी बेडरूमला भेटणार आहे तुम्हाला हे वॉकिंग वॉर्डरोब. म्हणजे बघू शकता ना तुम्ही किती छान स्पेस या ठिकाणी दिलेली आहे. तुमच्या डेली इसेन्शियल्स गोष्टी या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. ड्रेस वगैरे असेल तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने अरेंज करू शकता. हे खूप छान वाटलं मला हे पर्सनली या बंगलोमध्ये. देन या बेडरूमचं या ठिकाणी आपल्याला वॉशरूम बघायला मिळतं विथ शॉवर एरिया. या ठिकाणी तुमच्या लहान मुलांसाठी आपल्याला बघायला मिळतो किड्स बेडरूम. सो हा आहे किड्स बेडरूम. तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने डिझाईन केला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही देखील करू शकता. आणि मोठ्या लोकांसाठी हा खास मॅजेस्टिक असा मास्टर बेडरूम विथ वॉकिंग वॉर्डरोब. सो वॉकिंग वॉर्डरोबची साईज बघा. खरं तर काही ठिकाणी एवढ्या साईजचे रूम असतात, पण ह्या ठिकाणी मी अल्ट्रा लक्झरियस जो शब्द वापरला तो खरंच या बंगलोला सूट होतो. आणि प्रत्येक बेडरूमचं नाव घेण्यापूर्वी खरं तिथं अल्ट्रा हा शब्द वापरणं मला तर खरं गरजेचं वाटतं. का? कारण हे बघा ना, एवढा मोठा वॉकिंग वॉर्डरोब या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतो. खूप छान स्पेस तुम्हाला बघायला भेटते. त्या प्रत्येक बेडरूमला हा असा वॉकिंग वॉर्डरोब दिला आहे. पर्सनली मला खूप आवडली ही गोष्ट, त्यामुळे मी तुम्हाला खास दाखवली. आणि हा आहे तुमचा वॉशरूम त्या बेडरूमचा विथ शॉवर एरिया. आता आपण बघूया मेन पार्ट तुमच्या बेडरूमचा, जो की आहे तुमचा हा बेडरूम. वाव, अमेझिंग. सो किती छान आहे. प्लस या ठिकाणी देखील आपल्याला बिग साईजच्या विंडोज दिलेल्या आहे, जेणेकरून त्या विंडोजचा ॲक्सेस किंवा व्हेंटिलेशनसाठी खूप छान सोय ह्या ठिकाणी दिलेली आहे. सेफ्टीसाठी अशा ग्रिल्स दिलेल्या आहेत, जस्ट त्या विंडोज अशा पद्धतीने ओपन होतात. सो बघू शकता बेडरूम किती छान आहे. आता आपण बघणार आहोत आपला सेकंड फ्लोअर. आपलं हे जे पूर्ण बिल्डिंगचं आपल्या ज्या ह्या बंगलोचं जे स्ट्रक्चर आहे हे G+2 आहे, म्हणजे ग्राउंड प्लस सेकंड फ्लोअरचं आपलं हे स्ट्रक्चर आहे. आपण आपल्या सेकंड फ्लोअरवर आलेलो आहोत. तर मी स्टेअर्सनी आलो. या ठिकाणी परत एक आपल्याला असा सिट आउट एरिया बघायला भेटतो. या ठिकाणी आपली येते ही लिफ्ट आणि या साईडला आहे आपलं टेरेस. ते नंतर बघूया. आत्ता बघूया फोर्थ बेडरूम. खरं तर स्वप्नातलं घर काय असतं तर ते हेच. बघू शकता किती स्पेशियस असा हा बेडरूम आहे. खूप छान आहे. मला तर वाटतंय की प्रत्येकाचं स्वप्न असेल. प्लीज कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय आणि कोणाकोणाचं स्वप्न आहे असं घर घेण्याचं. देन आता बघूया या सेकंड फ्लोअरची ही बाल्कनी यार खूप छान आहे, खूप स्पेशियस आहे, खूप मोठी आहे खरं तर. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जसा खाली होता खालच्या फ्लोअरला त्याच पद्धतीने या ठिकाणी असा वॉकिंग वॉर्डरोब दिला आहे. या ठिकाणी शेल्फ्स दिले, ओपन आहे हा वॉकिंग वॉर्डरोब. सो अशा पद्धतीचं तुम्ही डिझाईन करू शकता. वॉशरूम विथ अटॅच शॉवर एरिया. बंगलो तर घेतला तुम्ही, पण कधी जर तुमच्या घरी कार्यक्रम असेल तर कार्यक्रम करण्यासाठी तुम्हाला पार्टी एरिया हवा ना, तर तोच पार्टी एरिया म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ओपन टेरेस बघायला भेटतं, ज्या ठिकाणी तुम्ही छोटी बर्थडे किंवा ॲनिव्हर्सरी छान पद्धतीने सेलिब्रेट करू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही तुमच्या पेटसोबत खेळू शकता. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी सिट आउट करून छान पद्धतीचा क्वालिटी टाईम तुम्ही स्पेंड करू शकता. किंवा जर तुम्ही शौकीन असाल तर या ठिकाणी तुम्ही मिनी बार काउंटर तयार करून व्ह्यूच्या आनंदासोबत तुम्ही लाईफचा देखील आनंद घेऊ शकतात. आता आपण बघणार आहोत आपलं मेन टेरेस, ज्या ठिकाणी तुमची वॉटर टँक असणार आहे. आता आलेलो आहोत आपण आपल्या टेरेसवर या ठिकाणी आपल्याला 500 लिटरचं सोलार सिस्टम हे भेटणार आहे प्रत्येक बंगलोसाठी.
त्याचबरोबर वॉटर टँक बघायला भेटता. तसंच अम्युनिटीज मध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता क्लब हाऊसचं काम चालू आहे. 52,000 स्क्वेअर फीटामध्ये या ठिकाणी अम्युनिटीज असणार आहे. ज्या आता आपण जाणून घेऊयात या प्रोजेक्टच्या अम्युनिटीज. हा संपूर्ण 52,000 स्क्वेअर फीटामध्ये अम्युनिटीसाठी एरिया ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता आता जे आहे हे क्लब हाऊस आहे जे की अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला जिम, ऑफिस, मेडिटेशन, योगा डेक, त्याचबरोबर इंडोर अँड आउटडोर गेम्स, मल्टीपर्पज स्पोर्ट क्लब, तसंच चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सिटीजन पार्क आणि बऱ्याच साऱ्या अम्युनिटीज बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 50,000 झाडं या 6 एकरमध्ये प्लांट केलेलं आहे. या ठिकाणून गंगापूर डॅम अँड बोट क्लब, तसंच बॅक वॉटर, सुला वायनरी यार्ड, कॉलेज रोड, गुरुजी हॉस्पिटल हे फक्त 4 ते 4.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसंच पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, JIT इंजिनिअरिंग कॉलेज, मोतीवाला होमिओपॅथिक कॉलेज, नवशा गणपती, बालाजी टेम्पल, सोमेश्वर मंदिर हे फक्त 1 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसंच सिटी सेंटर मॉल आपल्या या लोकेशन पासून फक्त 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसंच मेजर इंडस्ट्रियल एरियाज जसं की सातपूर MIDC आणि अंबड MIDC हे फक्त 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आपल्या या प्रोजेक्टचा मेन एंट्रन्सचा जो रोड आहे हा 18 मीटरचा रोड असणार आहे आणि इंटरनल जे रोड आहे हे 7.5 मीटरचे रोड असणार आहे, जे की 1 वे रोड असणार आहे. काय मग मित्रांनो, आवडला का तुम्हाला हा लक्झरियस असा बंगलो? मला खात्री तुम्हाला हा बंगलो नक्की आवडला असेल आणि याची प्राइस जाणून घेण्यासाठी तुम्ही फार आतुर असाल. तर फायनली मी याची प्राइस रिव्हील करतो. याची जी प्राइस आहे ही आहे 3,11,00,000पासून पुढे. आणि हो मित्रांनो, यामध्ये आपल्याकडे मोठ्या साईज मध्ये बंगलो देखील उपलब्ध आहे. आता आपण जो हा बंगलो बघितला याचा जो टोटल बिल्टअप एरिया होता हा होता 4,350 स्क्वेअर फीटाचा आणि याचा जो कार्पेट एरिया होता हा होता 3,106 स्क्वेअर फीट याचा कार्पेट एरिया. याची जी प्लॉट साईज होती ही 271 वाराची होती आणि आपल्याकडे जी लास्टची जी प्लॉट साईज आहे ही 355 वाराची आहे. ज्यामध्ये जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल गार्डन स्पेस जास्त हवा असेल तर तो देखील भेटणार आहे. तसंच या ठिकाणी फ्लेक्झिबल प्लॅन्स अवेलेबल आहे आणि 90% लोनची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा, तुमची साईट व्हिजिट प्लॅन करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर आजच बुक करा. आणि हा आत्ताच तुम्हाला गौरव लाईव्ह रिअल एस्टेट कडून तुमच्या नवीन घरासाठी हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो, अशाच प्रॉपर्टीच्या नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल तेवढे लाईक करा आणि व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि कोणाकोणाचं असं स्वप्नातलं घर आहे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. सो धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी.